होय रे भाऊ, तू म्हणतोयस ते एकदम बरोबर आहे. कारण मी हे लोकेशन बघून एवढं खुळ झालो की नाही, मी 17 वेळा जर इथं आलो ना मला कधीच बोरिंग वाटणार नाही. कारण सगळी मला हेच म्हणाले की तुम्ही ह्या लोकेशनला कितीदा जाताय. आता सारखं सारखं इकडे येण्याचा विषय काय माहितीये काय, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात असं वाटतंय की तुम्ही एकटं पडलाय तेव्हा असंच वातावरण आपल्याला साथ देत. कारण निसर्ग माणसांपेक्षा की नाही चांगलं बोलतो. पाण्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आणि एकदम शांत वातावरण हे सगळे एकत्र आलं की नाही तर आयुष्याचा स्वर्गच. म्हणूनच राधानगरी हा प्लेस माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे की नाही हे मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत. त्यामुळे असा प्लेस माझ्या आयुष्यात येणं ही एवढी मोठी गोष्ट आहे की नाही. मला कोण जरी म्हणलं भावा हा प्लेस सोड, मी तुला 1 लाख रुपये देतो, तरी पण म्हणणार हे सुटत नाही. कारण अजून बऱ्याच लोकांना कळालं नाही की पैसा इम्पॉर्टंट नाही, हे फिरणं, हे जग, हे सगळं बघणं इम्पॉर्टंट. माझं तर म्हणणं आहे की जसा हा धबधबा 12 महिने पडतोय की नाही तसं तुम्ही 12 महिने फिरा. अशा प्लेसला येऊन जरा वरडावरडे केले की जरा असं बरं वाटतं. आता का ते तुम्हाला इथं आल्यावरच कर. चला तर मग लवकर लवकर आहे की नाही या प्लेसला व्हिजिट करा. आणि तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन हे मला आहे की नाही एकदा कमेंट करून नक्की सांगा. अनेक सगळ्यात गोष्टी इम्पॉर्टंट म्हणजे काय माहितीये काय, की असेच जर तुम्हाला नवीन नवीन प्लेस जर बघायचे असतील तर आपल्या आयडियाला आहे की नाही फॉलो तेवढं करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर तेवढं करा. चला.